जर आपल्या कामाचं क्रेडिट आपल्याला नाही मिळत आहे तर त्याचं सगळं श्रेय दुसरंच कोणीतरी घेऊन जात आहे, तर त्यामागे कुठला ग्रह कारणीभूत असतो आणि त्याचे काय उपाय करता येतील? मला असं वाटतं की याला तस्कर विद्या म्हणतात आणि शंकराचं नाव एक तस्कराय नमः. तुमच्यातला तो श्रेय नाही घेऊन जाते, तुमचा तो एक प्रकारचं वाईट कर्म घेऊन चाललेला आहे आणि तो किती दिवस चालणार आहे. त्याला जर कधी तो क्रिएटरच नाहीये तर तो दुसऱ्यांदा क्रिएटिव्हिटीसाठी तुमच्याकडे येणारच आहे. तुम्ही तेव्हा सज्ञान व्हा आणि आपल्या नावाने ती गोष्ट प्रसिद्ध करा. आता जॉबच्या ठिकाणी काही वेळेस असं होतं की करतो एखादा काम आणि घेऊन जातो श्रेय दुसराच कोणीतरी, तर ते नेऊ द्यावं. त्याच्याने तुम्ही मानसिक रोगी आहात हे त्याचं सिद्ध झालं आणि तुम्ही निरोगी आहात हे तुमचं सिद्ध झालं. त्यामुळे मला असं वाटतं की असं श्रेय कोणी जर कधी घेऊन जात असेल आपलं तर ते बेशक त्याने न्यावं. विद्या ही कधीही चोरता येत नाही, त्यामुळे तुम्ही विद्यावान आहात हे सिद्ध झालं. त्याने चोरलं म्हणजे ऑलरेडी त्याने तुम्हाला मनातनं श्रेष्ठत्व दिलेलं आहे. कुठल्याही मंदिरात वगैरे ज्याही ठिकाणी जाणार तुम्ही तिथे बघा की पंख्यावर ज्याने पंखा दान केलं त्याचं नाव असतं अमुक अमुकच्या स्मरणार्थ. आपल्या बाकड्यावर असतं. क्रिया अशी झाली पाहिजे की आपलं नाव अमर झालं पाहिजे, लिहायची आवश्यकता नाही. वेद कोणी दिले हे कोणी सांगितलेलं नाही, त्यामुळे नाव नसावंच. ते आपल्या अहंकाराची म्हणजे एक स्टेप आपण घातली. त्यामुळे अहंकार विरहित जीवन हे आपल्याला चंद्र शिकवतो. चंद्र जर कधी स्ट्रॉंग असेल, चंद्र जर कधी तुमचा व्यवस्थित असेल तर तुम्ही निरहंकारी राहता.